नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात आता नाशिक रोडचं हे भजनी मंडळ जे आहे ते देखील या ठिकाणी सहभागी झालेलं आहे। या भजनी मंडळाच्या महिलांनी हातात लाठ्या घेऊन या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे। एक प्रकारे अभिनव अशा पद्धतीनं आपली जी भूमिका आहे आणि वृक्षतोडीच्या विरोधातलं हे जे काही त्यांचं अनोखं आंदोलन आहे ते या ठिकाणी तपोवनात बघायला मिळते। काय नेमकी तुमची भूमिका आहे? भूमिका म्हणजे हे तोडायचंच नाही आहे, ही भूमी रामाची आहे। रामाची म्हणजे आपली सगळ्यांची आहे, मग तोडायची नाही आहे। आज आपण या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन आलेला आहात, काय नेमका त्याचा उद्देश? वृक्षतोड करायची नाही हा आमचा उद्देश आहे। तुम्हाला जे काही करायचं असेल ते दुसऱ्या बाजूने करायचं, आमच्या ठिकाणी करायचं नाही आणि झाडं वाचवायचे, कारण नाशिक हे आमचं कुटुंब आहे। कुटुंबात जसे सगळे सदस्य असतात तसे आमच्या कुटुंबामध्ये मंदिर आहे, झाडं आहे, वन आहेत, हे सगळे आमचे सदस्य आहे। आणि तुम्ही म्हणाल 10 कुटुंबातले अर्धे कत्तल करणार आणि अर्धे वाचवणार, ते हे चुकीचं आहे। काय सांगाल? आम्हाला हे सांगायचं आहे सर, ज्या ठिकाणी रामाने आणि सीतामाईने इथं दिवस काढलेले, त्यांचा वनवास काढलेला आहे। लक्ष्मणाने रामाने यांनी इथं सगळे दिवस म्हणजे वास्तव होतं त्यांचं। इथं ही जागा पवित्र अशी आहे आणि आम्हाला सगळ्या महिलांचं असं म्हणणं आहे, नाशिकरांचं, का एकही झाड आम्ही तोडून देणार नाही, एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका या सगळ्या महिलांची आहे। आणि आपण बघतोय की नाशिक रोडच्या या भजनी मंडळाच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी एकत्रित आलेल्या आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी आंदोलन केलं जाते। काय सांगाल? आज आपण बघतोय पक्षी वाचवण्यासाठी मोठे मोठे टावर उभं करतात, लाखाने रुपये खर्च करतात। ते टावरचे पैसे इकडे तिकडे घालण्यापेक्षा हे जंगल वाचवा। इथे ओरिजिनल पक्षी येतात, प्रत्येक प्रकारचे पक्षी येतात आणि ओरिजिनल तपोवन, ओरिजिनल झाडं आणि हे निसर्ग तोडून टावर बांधण्यापेक्षा इथे पक्षी वाचवा, झाडं वाचवा आणि नाशिककरांना स्वच्छ श्वास द्या। आपण बघतोय की ह्या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांची एकच भूमिका आहे की तपोवन परिसरातले हे झाडं वाचले पाहिजे। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही संपूर्ण भूमी आहे आणि त्यामुळे या आंदोलनामध्ये आता भजनी मंडळाच्या महिला देखील सहभागी झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।